मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेतलेली आहे आणि या माध्यमातून आपण जे 4 कोटी प्राथमिक प्रकल्पासाठी दुय्यम प्रक्रियासाठी 40 लाख रुपये त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी सवलत देण्यासाठी एकूण 5 असे प्रकल्प आपण मंजूर केले। ते 29 प्रकल्पामधले 40 कोटी रुपये राज्य सरकार भी ज्या छोट्या छोट्या शेतकऱ्याच्या कंपन्या आहेत त्याला अनुदान देणार आहे। की केंद्र यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाने जे निर्यात आता बंद झाली त्याच्या 50% परतावा देणार असं निर्णय घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, आता संत्र्याचा सीझन संपलाय आणि आता निर्णय घेतला अध्यक्ष महोदय, संत्र्याचा सीझन संपला आणि आता राज्य शासनाने निर्णय घेतला अध्यक्ष महोदय। काय फायदा त्या शेतकऱ्यांना होईल अध्यक्ष महोदय? हा निर्णय घ्यायला पाहिजे ते 4 महिन्यापूर्वी, म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करते अध्यक्ष महोदय। मला एक सांगा, ज्यांनी आता पण अध्यक्ष महोदय 88 रुपये प्रति किलो झाल्यामुळे शेतकऱ्यांनी निर्यात केली नाही आणि आता 4 महिन्यानंतर सीझन संपल्यानंतर हे निर्णय घेत आहेत, तो बंद का झोपला होता का अध्यक्ष महोदय? सरकार झोपलं होतं का? याचं उत्तर द्या पहिले अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे अजून सीझन चालू आहे। ऐका 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 ऐकून तर घ्या, संपलेला नाहीये, संपलेला नाहीये। उत्तर घ्या, बसा आपण घेणार नाही उत्तर घ्या। मी तुमच्या नाही बोला मंत्री महोदय, आपण बोला, मी ऐकतोय। मी त्या जिल्ह्यामधला संत्रा खरेदी करून जाताना घेऊन गेलो, म्हणजे संत्रा अजून मार्केटमध्ये आहे आणि जो अरे ऐका ना, बोला अरे ऐका तर खरी, बोला मंत्री महोदय, आपण बोला, माझ्याकडे बघून बोला, ऐका ना, बोला। 170 कोटी रुपये ज्या वेळेस आपण व्यापाऱ्यांना देणार, जे बाहेर संत्रा पाठवणार त्यासाठी 170 एक पेटीला देऊ शकतो का? हा पहिला मुद्दा आहे का जे गेलेले निर्यात केली ती जी भविष्यामध्ये निर्यात होणार त्याला दोघांनाही आम्ही ते अनुदान देणार।